संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या उजनी धरणाची पातळी सोमवारी दुपारी 12च्या सुमारास 100% झाली। उजनीतून नदीत 1,25,000 क्युसेक विसर्ग सोमवारी सायंकाळी 5 वाजता सोडण्यात आला होता। तो विसर्ग कमी करून मंगळवारी सायंकाळी 6च्या आकडेवारीनुसार 80,000 क्युसेक करण्यात आला आहे। काल भीमा नदीने अकराळ विक्राळ रूप धारण केले होते। बरेच पूल आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत। गेल्या वर्षी उजनी 5 ऑगस्ट रोजी उजनी धरणात एकूण पाणीसाठा 66.94 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 3.28 टीएमसी होता। धरण 6.12% भरले होते। यावर्षी जुलै महिन्यात भीमा खोऱ्यात पडलेल्या मुसळधार पावसाने उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ होऊन -30% असणारे धरण अधिक 50% झाले। 5 ते 6 दिवसांच्या विश्रांतीनंतर ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच परत भीमा खोऱ्यात मुसळधार पावसाने थैमान घातल्याने उजनी धरणात मोठी आवक वाढल्याने अवघ्या 4 दिवसात धरण 100% भरले। दौंडवरून उजनी धरणामध्ये 2 लाख क्युसेक पेक्षा जास्त पाण्याची आवक होती। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।